मित्रांनो, जसजसे सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, त्याचप्रमाणे सोन्याचे चोरही आता नवीन नवीन कल्पना लढवून सोने चोरी करत आहेत. अशाच एका चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ लुधियाना या शहरातील सराफा बाजार येथील एका ज्वेलरी शॉप दुकानातील आहे. इथे एक चोर कस्टमर बनून दुकानात शिरतो आणि दुकान मालकाला सोन्याचा हार दाखवायला सांगतो. मित्रांनो, तो दुकानदार मालकही आपल्या ग्राहक देवतावरती विश्वास ठेवून त्याला 7 लाख रुपये किंमत असलेला सोन्याचा हार नेकलेस दाखवण्यासाठी बाहेर काढतो. आपण बघू शकता कशा प्रकारे तो कस्टमर समोर बसलेला आहे आणि दुकानदार त्याला सोन्याचा हार ज्याची किंमत 7 लाख रुपये आहे त्याला दाखवत आहे. तो कस्टमरही साध्या कस्टमरवाणी सोन्याचा हार बघत असतो, पण अचानक दुकानदाराचं लक्ष खाली जाताच तो सोन्याचा हार आपल्या हातात घेतो आणि तिथून पळ काढतो. एवढ्यात त्या मालकाचं लक्ष त्याच्याकडे जाते आणि तो आरडाओरड करायला लागतो, पण त्याची हिंमत खचून जाते. तो खुर्चीवरती तिथे खुर्चीवरच पळून जातो. कसा तरी उठतो आणि त्या चोराच्या मागे आरडाओरड करत सुटतो, पण तेवढ्यात तो चोर हार घेऊन पसार झालेला असतो. मित्रांनो, हा संपूर्ण प्रकार दुकानात लागलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. ग्राहकाने केलेल्या अचानक चोरीचा हा प्रकार बघून दुकानदार पुरता खचलेला आहे. मित्रांनो, आपण बघू शकता कशा प्रकारे त्याच्याने आवाजही निघत नाही आहे आणि त्याचा सोन्याचा 7 लाखाचा हारही चोरीला गेलेला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालेला असून आता पोलिसात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत. एका युजरनं म्हटलेलं आहे, सोनं एवढं महाग झालं आहे तर चोरी तर होणारच. तर दुसऱ्याने म्हटलेलं आहे, आता दुकानातही सोनं सेफ राहिलेलं नाही आहे. दुकानदाराने स्वतःजवळ एक बंदूक ठेवायला हवी संरक्षणासाठी आणि आपल्या सोन्याच्या रक्षणासाठीही. मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर